घे घे. अरे भूक लागली ना तुला, मग मग पोटभर खा. दामोदर पंत, काय हे दुर्दैव. पाण्याने तुडुंब भरून वाहणाऱ्या प्रवाहाच्या मधोमध उभा राहून तहानेनं व्याकुळ झालेला तो तरुण पाण्यासाठी तळमळतोय. नाही हो, पाहत नाहीये. अहो बंकटलाल, काय बोलताय तुम्ही? अहो माया पायातल्या जोड्याचं आणि तुमच्या टकुऱ्यातल्या कोड्याचं गणितच नाही समजून राहिले मले. कोणची नदी, कोणचा तरुण? दामोदर पंत, समोर पहा. मी पण तुझ्यासोबत 2 घास खातो. अरे तू आणि मी वेगळा का आहे? या भूतलावरची आपण लेकरे सारी. मग भूतदया व्रताला दूर लोटून कसं चालेल? उष्ट्या पत्रावळीतील अन्नावर बसून तो तरुण जीवाच्या आकांतानं आपली भूक मिटवू पाहतोय. काय हे देवीदासच्या घरात भोजनावळी आणि बाहेर भुकावळी. कुणाला याची दया कशी येत नाही? बंकटलाल, मागच्या जन्माची पुण्याई समजा, नाहीतर संचिताचा योग. त्याच्या अकेल्यात तुमची ओघ गेली, म्हणूनच तर तुमची नजर त्या तरुणावर पडली. चला, आपण त्याच्यासाठी जेवण आणू, त्याचा आत्मा शांत होईल. क्षमा असावी, पण आपल्या वागण्यानं आम्ही अचंबित झालो आहोत. आपण जर जेवण मागितलं असतं तर कुणीही दिलं असतं. असं उष्टान्न जेवण बरं नाही दिसत. उष्ट्याची चेष्टा करतोस? तुझं शरीर नाही का रे उष्ट? माईच्या पोटात राहून तिनं खाल्लेलं उष्ट अन्न नाही का खाल्लंस तू? अरे त्या उष्ट्यावरचा ग्लास म्हणून तू हे जग बघितलंस. उष्ट